ए ठीक आहे एवढं हसायची गरज नाही. हा सांग नेक्स्ट. आता मला सांग, मला वरण भात खायला आवडतं, हे इंग्लिश मध्ये कसं बोलणार? हाय क्लास सिंपल. आय ईट लाईक वरण राईस. अनुष्का सुगंधला सांग, ते तसं नसतं. आय लाईक टू ईट दाल राईस असं असतं. नेक्स्ट. एवढं काही. आता आणखी नाही. हा मला सांग, आमच्या घरी पाहुणे आले, हे इंग्लिश मध्ये कसं बोलणार? आर होम गेस्ट कम. नाही आले ना. आर होम गेस्ट कम्स. अनु असं दादाला परत एकदा सांग की वर्ड ट्रान्सलेट नाही करायचं, अख्खं सेंटेन्स ट्रान्सलेट करायचंय. पण शब्द जोडूनच वाक्य तयार होतं ना. हा मग शब्द ट्रान्सलेट करून जोडल्याने काय प्रॉब्लेम आहे? ऐक ना, तुझ्या फालतू क्लासचे फालतू नियम इथे लावू नकोस ना. हा तुझं इंग्रजी सुधारलं नाही तरी चालेल, तिचं बिघडायला नकोय मला. कॉलर एवढा फनी आहे ना. एक्सक्यूज मी. काय अरे तुला काय अक्कल आहे का? त्या लहान पोरीसमोर काय बोलतोय? क्लासला फालतू, क्लास फालतू म्हणजे किंडल फालतू. तू घरी बोलत असतो तेवढं ठीक आहे, हिच्या समोर असं बोलत जाऊ नको. तिला खरं कळू दे ना. कशाचं काहीतरी खरं काय खोटं काय तुला काही माहितीये का? किंजलचं इंग्लिश एकदम झकास आहे. शी एकदम फ्लुएंट आहे. फ्लुएंट रे, फुल नाही फ्लुएंट. दॅट वन. हा अनुष्का चोरी चप्पा चोरी. अगं हे काय, अजून तू खेळतेच आहेस? या काय आता आज कुठल्या क्लासला उशीर झाला? कुठलाच नाही रे, गेले 2 दिवस क्लासला सुट्टीच आहे. हो का? अरे वा, मग खेळू दे की थोडा वेळ अजून. नाही नको, गेले 2 दिवस ती सलग खेळतेच आहे, अजिबात झोपली नाहीये. झोपलीच नाहीये? हो. म्हणजे कसं ते मलाही कळत नाहीये रे. डॉक्टरकडे नेऊन आणलं तिला, पण काहीच फरक पडला नाही. 2 दिवस टक्क जागी आहे. अरे बापरे, तिला काही ते अभ्यासाचं वगैरे प्रेशर आलंय का? अभ्यासाचं तसं काही वाटत नाही रे मला. म्हणजे क्लासला आणि स्कूलला 2 दिवस तर सुट्टीच आहे ना, पण तरी सुद्धा झोपली नाहीये. असं अचानक का वागते तेच कळत नाहीये मला. मला खूप टेन्शन येतं रे तिच्या फ्युचरचं. म्हणजे कसं आहे, 4-5 तास जरी झोपली ना तरी बरं वाटेल ना, तिलाही आणि आम्हालाही. बरोबर आहे. मानसी वहिनी, तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना. अहो पार्टीमध्ये भल्या पोरांना झोपवलंय मी. म्हणजे लहान पोरांना झोपायची खूप ट्रिक आहे माझ्याकडे. हा त्यातली एक ट्रिक मी वापरून तिला नक्की झोपवतो. हा तुम्ही अजिबात काळजी करू नका. आणि तुम्हाला सांगतो, खाल्लेल्या मिठाला जागणारा माणूस आहे मी. निकमाजींनी आजपर्यंत दिलेला शिऱ्यात मीठ नसतं. निकमाजींनी दिलेले लोणचं, उपमा आणि सगळे तिखट पदार्थ, या सगळ्याची शपथ घेऊन सांगतो, आय विल स्लीप. अनुष्का विल स्लीप. बस ना अनु, प्लीज ना, बस ना. अजून एकदा चल. चोरी. ताई, तुला एखादी गोष्ट सांगता येते का? कुठली गोष्ट? कुठली ग? ती लहान पोरांना नाही का झोपायसाठी ती गोष्ट सांगतात नाही का, ती राजा राणी टाईपची, ती कन्फ्युज करणारी मोठी गोष्ट असते बघ. कुणासाठी हवी आहे? नाही, किंजलचं पप्पी आहे ना, त्याला झोप लागत नसेल म्हणून तिने कामाला लावलं असेल याला. किंजलच्या पप्पीला नाही, निकमांच्या नातीला झोप येत नाहीये. अनुष्का, तिला झोप येत नाही, 2 दिवस झोपली नाहीये ती. का? ते मला काय माहिती, ते मानसी वहिनींना पण माहित नाही. ते सांगत होते, डॉक्टरांना वगैरे दाखवलंय, पण ते काय माहित नाही. 2 दिवस ती आखी झोपलीच नाहीये, खेळत बसली. तर मी स्वतः तिला झोपायचं चॅलेंज घेतलेलं. नाही, माझ्या डोक्यात काय प्लॅन आहे, जर आपल्यापैकी कोणी एखादी अशी मोठी गोष्ट सांगू शकलं, मग ती अशी मोठी गोष्ट असते ना, 2 राजे 5 राण्या 7 सेनापती 18 प्रधान 17 चेटकिणी वगैरे, अशी जर कुठली गोष्ट तिला सांगितली आणि तिचं डोकं जड झालं, तर मग ती झोपेल. मला असं वाटतं की ताई, तुला अशी गोष्ट येत असेल. अजिबात नाही, मला येत नाही आणि मी खूप काम काढून ठेवलंय आधीच.
माय बेस्ट फ्रेंड मिनल, तुला येते का अशी गोष्ट? हे हट, मला काय गोष्ट वगैरे येत नाही. ए यार, तुला एवढी कबीरनी पुस्तकं रेफर केली, त्यातली एखादी गोष्ट सांग ना फरफर. कबीरनी मला नाटकाची पुस्तकं रेफर केली आहेत, परिकथेंची नाही. आणि मला येत नाही का यार, चल. ओ, हा प्रॉब्लेम आहे. ताई, आता आम्हाला लक्षात आलं हिचा प्रॉब्लेम. हिला साधी गोष्ट सांगता येत नाही आणि हिला ऍक्टर व्हायचंय. एखाद्या व्यक्तीला जर गोष्ट सांगता येत नसेल तर ती व्यक्ती ऍक्टर कशी काय बनू शकेल? काय संबंध आहे? संबंध आहे, सांगतो ना ताई. हे बघ, कसं असतं, जर आपण वाचली एखादी गोष्ट आपल्याला जर सांगता येत नसेल तर लेखकाने लिहून ठेवलेली एक नवीन गोष्ट आपण पडद्यावर अभिनयाद्वारे कशी मांडणार? गोष्ट सांगणे हा ऍक्टिंगचा बेस आहे. आणि जर आपला बेसच कच्चा असेल तर आपण त्या फंदाला जायचंच नाही. आपण जॉब करावा एखादा. अशुभासा खूप बोललास. खूप बोललो असेल पण चूक बोललो नाही. आता उद्या कबीर तुला नाही बोलला त्याच्यावर तर मग मला कुठे आहे अनुष्का? माझघराच्या हॉलमध्ये. नको. आओ मीना, सुपर सीना, बीन बॉय, लेझी गर्ल्स. अरे अनुडी, काय करतेस तू? काय खेळते? आओ मीना. अगं माझं पिल्लू, पण आता मी मोठी झालीये. मोठी झालीयस? ओके. काय करणार पण मग आता? मी तर तुला गोष्ट सांगायला आले होते. पण जाऊ दे, तू मोठी झालीस ना, मग तुला गोष्ट ऐकायची नसेल ना. मी तेवढी पण मोठी नाही झालीये. मला सांग गोष्ट. हो हो, ओके. कुठली गोष्ट सांगू? राजकुमाराची. राजकुमाराची? हो. ठीक आहे, सांगतो. एकदा ना एक मोठा राजा होता. आणि त्याचा एक मुलगा होता. त्याचं नाव होतं इंद्रवर्मा. तो जो राजकुमार होता ना, तो दिसायला एकदम रापचिक होता. खूप रापचिक होता. आणि काय झालं माहिती का, एकदा ना त्यांच्या त्या राज्यामध्ये एक समोरच्या पार्टीतला राजा आला आणि राडा घालून गेला. आणि मग काय झालं, मग तो राजा चिडला. त्यांनी राजकुमाराला सांगितलं, इंद्रवर्मा आत्ताच्या आत्ता समोरच्या पार्टीत जा आणि त्यांचा भुसकाट करून ये. नाद नाही करायला पाहिजे त्यांनी. कपरे. आणि मग काय झालं माहितीये का, मग राजा इंद्रवर्मा निघाला समोरच्या पार्टीत जायला. आणि समोरच्या पार्टीत पोहोचताच एक बाईक त्याच्या आडवी आली. मिनल, हो नोकी प्लीज. काय थांब. एक बाईक आडवी आल्यानंतर ना, बाईकवरचा माणूस म्हणाला, ए माझ्या बापसाशी लढायचं असेल ना तर आधी आपल्याशी लढावं लागेल. आपल्या समोर नाद नाही करायचा, आपण लय भारी आहे. हो. मग इंद्रवर्मा भाऊ घाबरला, म्हणाला, कोण तुम्ही? तर मग तो माणूस म्हणाला, थांबा. त्या माणसाने हेल्मेट काढलं. आणि हेल्मेट काढल्यावर काय दिसलं माहितीये का, एक सुंदर बाई बाईक चालवत होती. राजकुमारी होती ती. आणि इतकी सुंदर होती, इतकी चिकणी होती, इतकी टवका होती ना ती. तो राजकुमार कबीर तिच्या प्रेमातच पडला. कबीर? आपल्या राजकुमारचं नाव इंद्रवर्मा होतं ना? मी आलेच. हा, खलडी मोती, एक फॅन्टॅस्टिक गोष्ट सांगायची सोडून स्वतःची फॅन्टसी सांगत बसली. बर्ड आयडिया. हिला खेळायला आवडतं ना? बस आता हिला खेळू खेळू दमवूया. लेट्स कॉल द गँग. एव्हरीबडी ऑन द डान्स फ्लोर, come! Yay! Anushka, see your friends. Come. वाव. So children, are you ready made? अरे काय रेडीमेड काय कपडे आहेत का ते रेडीमेड? रेडीमेड आणि चिल्ड्रन्स काय चिल्ड्रन आणि आर यू रेडी असं असतं ते. स्कॉलर,
जरा तू डोक्यावर पडलाय का? थांबत जा ना जरा. हे लहान मुलांना सांभाळण्याच्या बाबतीत मी 4 पावसाळे जास्त पाहिले तुझ्यापेक्षा, कळलं ना? मला सगळं माहितीये. ते मी चुकीचं इंग्लिश मुद्दाम बोलतोय. माझं इंग्लिश चांगलं आहे, पण त्यांना हसायला यावं म्हणून. त्यांना आवडतं चुकीचं इंग्लिश आवडतं ना. कन्फ्युजन मध्ये थांब जरा, नवीन आहेत ना या घरासाठी, गप्प बस तू. हा तर परत एकदा विचारतो. चिल्ड्रन्स, आर यू रेडीमेड? काय काय जत्रा लावली आहे? अरे बापरे, अगे ही जत्रा नाहीये. लहान लहान गोड गोड पोरं आहेत आपल्या सोसायटी मधली. तुला माहिती तरी होतं काय? अशी चांगली चांगली छान छान पोरं आहेत आपल्या सोसायटीत. काय करायचं, त्या अनुष्काला यांच्यावर खेळायला लावायचं इकडं, आणि मग दमवायचं, आणि मग झोपायला लावायचं. तर ओके, आपण त्यांच्या बरोबर आता करणार आहोत फावेटा. दादा फावेटा म्हणजे काय? फालतू असतं ते. मुलं करतात, तुम्ही करायचं नाहीये. रिस्क स्कॉलर, फावेटा म्हणजे फालतू नाही, उलट फालतू वेळ असताना डोक्याला चालना कशी द्यायची हे शिकवतो फावेटा. हा म्हणजे कोणतरी म्हटलेलं ते ना, खाली दिमाग शैतान का घर, अगर टाइम मिले तो फावेटा कर. आणि फावेटा म्हणजे फावल्या वेळेतला टाइमपास. काय? फावल्या वेळेतला टाइमपास. तर आजचा आपला फावेटा आहे पोलीस चोर. उलट. हा, पोलीस चोर. काय? पोलीस चोर. येस. तर तुम्हाला काय व्हायचंय, पोलीस का चोर? पोलीस. अरे वा, सगळ्यांना पोलीस व्हायचंय. तर आता आपल्याला बघायचंय की बेस्ट पोलीस कोण आहे. तुम्हाला आता सगळे माहिती आहेत का हे कोण आहे? हा कोण आहे? सुजय दादा. हा, ही कोण आहे? आनाताई. ही कोण आहे? मीनाताई. हा, आणि मी कोण आहे? अर्जुन दादा. आणि कैवल्य दादा माहितीये ना? हा, पण तो आता नाहीये, तो मित्राच्या लग्नाला गेलाय. खात असेल चांगला मस्त बासून. हा, ही कोण आहे? रेश्माताई. हा, आता मी जे नाव घेईन त्या चोराला तुम्ही पकडायचं. हा, ओके. हा, तर पहिला चोर आहे सुजय दादा. वाव. चला. हळूहळू पडायचं नाही. एक नवीन चोर घुसलाय घरात. कोण? त्या चोराचं नाव आहे रेश्माताई. बापरे, तुम्ही खूपच डेंजर खेळताय. हा, तुम्ही सगळे खूप भारी पोलीस आहे. त्यामुळे आता आपण एक पोलीस डान्स करणार आहे. कसं डान्स करायचं दाखव. मी इथे असं गोल गोल डान्स करतो, तुम्ही माझ्या मागे डान्स करायचं. ओके 1 2 3 स्टार्ट. ए जी ओ जी. स्टॅच्यू. यशू दादा, चल ना फावेटा करूया. तू जागी स्कॉलर. अरे बघ ना काय झालं, ती पोरं फावेटा करून गेली रे. आपली टीम खच्ची झाली, तरी सुद्धा ही टकाटक जागी आहे. का आता का मुलांना खेळवण्यात माझ्यापेक्षा 4 पावसाळे जास्त पाहिलेस ना तू? मग आता असा कोरडा का? तुला हाच फावेटा सापडला होता का? तू बोलू नको, तुझ्या स्टोरीमुळे झालंय. कसं झोपवणार आता? आता एकच उपाय, म्हणजे थोडासा पारंपरिक आहे, पण बरेचदा तोच कामी येतो. अरे यार, हे
हे तुम्हाला कोणाला माहितीये काय तानपुराचं ऍप कसं डाउनलोड करतात? ऐक ना, एवढी तयारी करतोय कोणाचा स्पीकर फाटला तर? बरं ना, त्या निमित्ताने झोपेल तरी. नाही फाटलं तर ती कंटाळून झोपेल. काय आहे? हे स्वतः काही करायचं नाही, दुसरं कोणतरी काही करत असेल तर करू द्यायचं नाही. हा गातोय म्हणतोय ना, तर ट्राय करू दे ना त्याला. आणि मी स्वतः बघितलेलं हा पिऊला झोपायचा अंगाई गीत गाऊन. मी स्वतः बघितलं. शा, हे काय मिळे ना. हे नाही तसंच गातो आता. ओके, तर आता मी अनुष्कासाठी एक गाणं गाणार आहे आणि गाण्याचे बोल फार मस्त आहेत हा. सगळ्यांनी नीट ऐकायचंय. गाण्याचे बोल आहेत, नीज माझ्या नंदलाला. नीज म्हणजे काय? झोप. यशोदा माई जी आहे ना, ती कृष्णाला म्हणते की बाळा किती रात्र झाली, आता तू झोप. हे गाणं नको, दुसरं म्हण. मैफिल सुरू व्हायच्या आधीच फरमाईश. दुसरं. ओके ओके ओके, काही प्रॉब्लेम नाही, आपण दुसरं गाऊया. हा, आहिस्ता 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 निंदिया तुआ इन दो नैनों में हो, हल्के से हौले से कुछ सपने भोले से निंदिया तुला इन दो नैनों में हो, बहे खोई खोई जैसे सारी हवाएं, समा भी है खोया खोया सा, निंदिया रे तू मेरे अंगना रे आजा रे, इन झुकती पलकों में छा जा रे, हो बहे कोई कोई जैसे सारी हवाएं, समा भी है खोया खोया सा. झोपायचं नाही, नाही झोपायचं. ताई झोपायचं नाही, उठ उठा. झोपायचं नाही, झोपायचं नाही. हो नाही नाही, जागा ये. काय झालं? काय झालं? फुलं गायब होतील, झोपायचं नाही. बाळ काय म्हणतोयस तू? आता तू झोपली होतीस ना छान, मग कशाला उठलीस आणि काय बोलतीस तू? हे फुलं गायब होणार आहेत म्हणजे काय? कोण बोललं तुला असं? आजीनेच सांगितलं. मी आजीला विचारलं की आज झाडावरती असणारी फुलं दुसऱ्या दिवशी तिथे का नसतात. आजीने सांगितलं की आपण झोपलो की फुलं गायब होतात, म्हणून तर मी झोपत नाहीये. तुम्ही सगळे झोपला तर मग नदी, डोंगर, फुलं, झाडं काहीच उरणार नाही, सगळं गायब होईल. म्हणजे तू मुद्दामून झोपत नाहीयेस का? मुद्दाम म्हणजे मला तर हे कळल्यापासून झोपच येत नाहीये. आजीने मजेत सांगितलेलं किती मनावर घेतलं नाही. आपल्याला एवढं ओरडून ओरडून सांगतात, आपण काही करत नाही, डिम्म असतो. यावर काहीतरी उपाय करायला पाहिजे ना आपल्याला, हो की नाही? काय करायचं? आयडिया. आपण झोपलो की झाडं गायब होतात, बरोबर? मग आपण काय करायचं? आपण झोपण्याआधी झाडं लावायची, अजून नवीन झाडं. म्हणजे आपण झोपलो तरी ती झाडं वाढत राहतील, म्हणजे आपण झोपून उठल्यावर ती नवीन झाडं असतील. म्हणजे कोणी जर दुष्टपणाने जुनी झाडं गायब केली तरी आपण लावलेली नवीन झाडं आहेत ना. हो, आणि मग झाडं असली की मग फुलं पण येणार, फळं येणार, मग पाऊस पण पडणार, मग नद्या पण वाहणार. वा वा, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. अरे पण एक प्रॉब्लेम आहे, त्यासाठी आधी झोपायला लागेल ना. अरे मग आता झोपणार का अनुष्का? काही प्रॉब्लेम नाही ना? येस. चला मग आता मी एक मस्त गाणं गातो,
आणि मगाशी जशी अनुष्का झोपली होती गाड्यावर ओ तशी आता परत झोपणार आणि आहे. न घाबरता हा येस. शुद्धी दे बुद्धी दे हे दयागना, शक्ती दे मुक्ती दे आमुच्या मना. शुद्धी दे बुद्धी दे हे दयाघना, शक्ती दे मुक्ती दे आमुच्या मना. तर तमते उमजेना सत्य, हसविते आम्हाला विश्व हे अनित्य. दिग्दर्शन मज व्हावे हीच कामना, शक्ती दे मुक्ती दे आमुच्या मना. शक्ती दे मुक्ती दे आमुच्या मना. शक्ती दे मुक्ती दे आमुच्या मना.